वेलकम टू विला ब्रदर ब्लॉग. गुड मॉर्निंग. झाली आमची सकाळ. आता काय रोड निघालोय. आज आमचा परकोल करले. परकोल गाडी आपली. आता दर्शनासाठी चाललोय आम्ही. अजून आता आम्ही उठलोय. आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. मी कंटिन्यू ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो. बबली बाई आमची. बबली सकाळी बबली आमची गाडी पुसते. गाडी माखली आहे आणि बबली कामाला लागले सकाळी. ओंकारेश्वरला चाललोय. ओंकारेश्वर मग आज उज्जैन 2 दर्शन होणार. दर्शनासाठी पोचलोय होडीत ओंकारेश्वरला. आणि बबली बघा आमची आज. आता बबलीच्या हाताने लाईफ जॅकेट दिलंय आणि बंटीला पण दिलंय. हा ओंकारेश्वर मंदिर. लवकरच आम्ही दर्शनासाठी जाणार आहे आतमध्ये. पहिला आम्ही फिरणार आहे नदी. 4थी वारी आलोय पण मी एकदा पण बसलो नव्हतो. बघा हा रोपवे आहे चालत जाण्यासाठी. कॅप्सूल भाई काय बोलता. आणि रॅप्सूल भाई पण मोबाईल मध्ये घुसले. बंटीचा तोरा झालं का निसता. चष्मा घरच्यात आणत नाही चष्मा तर त्याला लागतं निसता चष्मा. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. बघा काय घालाय आमचा. काय गाणी बोल. अरे चांगला बाई चालले. नंदने आम्हाला इथून पाणी घ्यायला सांगितलंय. आम्हाला 300 रुपयाचं दर्शन भेटलंय. पहिल्यांदा ओंकारेश्वरला असं झालंय. नंतर 4 टाइम आलोय पण खूप गर्दी भेटायची. एक माणसाचे आम्ही 300 रुपये येऊन पण धक्काबुक्की खाल्लेली आहे इथे. आता 300 रुपयात आम्ही 5 जण. बिलकुल गर्दी नाही. पण अभिषेक पण करणार आहे. आमच्या हातून नाही होणार. जल चढून आमचं खूप रश असायचं इथे. पहिल्यांदा आलोय आणि पहिल्यांदा म्हणजे आमची 4th टाइम असेल. आणि नेहमी ते गाडी खूप गर्दी असते. यावेळेस बिलकुल गर्दी नाहीये. तुम्ही पण येऊ शकता इथे. तुम्हाला येत असेल तर बिलकुल गर्दी नाही. आम्हाला कुठेच गर्दी भेटली नाही. चांगले दर्शन झाले सर्व इकडे. आणि सर्व इकडे चांगले दर्शन होणार. तुम्हाला दाखवू आम्ही दर्शन आपण ब्लॉग मध्ये. आम्हाला ठिकाणा तिकडे लावलेला आता अभिषेकसाठी. हे बघा भटजी बघा आमचे. हे आमची भटजी आहेत. बबली भटजी. आमचा अभिषेक झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंगसाठी दर्शनाला. ते पण आपण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि उद्या पण काय करू ते हेच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. 2 दिवसाचे एकच ब्लॉग होणार आहे. बबली भाई, बंटी भाई, रॅप्सूल सगळ्यांची पूजा झालेली आहे आपली. आणि आज पहिल्यांदा आम्ही टिकल्या लावल्यात. त्यांना टिकल्या जमत नाही कोणाला. पाहिजे मी पडलो असतो आता. तर हल्लो भावांदो. आता आम्ही निघालो इथून उज्जैन दर्शनासाठी. ओंकारेश्वरचं तर चांगलं दर्शन झालं. दर्शन पण तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दाखवू.
रॅप्सिल बाय कॅप्सूल बाय बबली नाश्त्याला थांबलोय आणि आजचा मेनू आमचा होता पर्पल कलर रॅप्सूल बाईनी घातले आणि इथं बबलीनी घातले या इकडला नाही आमचं कामच आहे गाडीने गेलो का कपडे काढून बसायला आम्हाला कम्फर्टेबल लागतं आणि बाहेर निघलो तर हात जॉकेट ठेवले आणि यांनी यो आमचा कॅप्सूल बाय यांनी आज ऑर्डर मारले मारले का माहिती त्याच्या आवडीचा खाना भेटले काहीतरी बघू आता काय कॅप्सूल बाय ऑर्डर करतो आमचा आणि हो बंटी बाय काही समजा नाही चालले आता कॅप्सूल बायची बरोबरचा तर आम्ही चर्चा करता पुढचा कसं आहे नियोजन करायचं त्याच्यासाठी आजचा मेनू आमचा संपला आहे सकाळचा मेनू होता हो पर्पल कलर आता संध्याकाळचा ब्लॅक आहे बघायला भेटेल तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघत राहा आणि कॅप्सूल व्हायला सबस्क्राईब करा चला लवकर दर्शनासाठी आम्ही आता रेडी झालोय बघू शकता काले कुत्रे आलेत सर्व हे अरे बघा. कुत्ते कॅप्सूल भाई बंटी भाई बंटी भाई बबली भाई नेहमीप्रमाणे काही ना काही करीतच असतं आता यो संध्याकाळचं नाही दुपारचा मेनू झाले आमचा ब्लॅक संध्याकाळी काहीच नाही यो इथं रॅप्सूल भाई बघ उज्जैन पाहुणार आम्ही पोचलोय महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी चाललोय आता हे आमचं कितवा 5वा ज्योतिर्लिंग आहे बबली आली बबली टिकली कशी चमेली चमेली ती का नाही घेतली बॅग याचं नाव आहे चमेली गाईज असं काम ही बॅग पैसे करले तर आम्ही आता दर्शनासाठी आलोय लाईन नाही जास्त लवकरच होईल दर्शन आमच्या आणि पोरा बघा दुकानल्यान सगळी दुकानल्यान 5 दिवसानं दुकानल्यान 5 दिवस तरी कुठं झाले सगळ्यांचे तोंडावर झोपात 5 दिवस आज झोपाळचा दिवस होता दुसरा ना तिसरा दिवस तिसरा आलो दर्शनाला कॅप्सूल बाय तर मोबाईल फक्त माझा एकट्यालाच भेटलेला पकडायला आहे ना चौघाही मोबाईल घेऊन आले आणि मी मोबाईल लॉकरला ठेवून आल्या मला एकट्यालाच पकडला आता फोन करून ठेवलेला सांगू तरी कसा आणि पकडला कसा आता दर्शनासाठी चालू आता पोहोचू भेटला तर दर्शन पण दाखवू तुम्हाला आम्ही मोबाईल तर आणलाय आता आतमध्ये फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि माझा मोबाईल लॉकरमध्ये होता तोच घ्यायला मी आलेलो आणि ते तिकडे आहेत तर बघू शकता मी मंदिराच्या बाहेर आलो आहे दर्शन झालं चांगलं आणि इथे उज्जैनमध्ये खूप चांगले सीन बघण्यासारखे आहेत तुम्हाला मंदिराच्या बाहेरच केलेलं आहे सर्व बघू शकता मी खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या लावल्या आहेत पुन्हा यायचं असेल दर्शनाला तर चांगलं आहे लोकेशन उज्जैन देवस्थान पण आणि फिरण्यासाठी पण आणि VIP लाईन नाही बघू शकतो मी इथूनच आम्ही दर्शन घेतला VIP लाईनला काही गर्दी नव्हती अशी मंदिरात दर्शन चांगलं झालं आहे तुम्हाला जेवढं दाखवता येणार तेवढं दाखवलं आहे मी तर भावांनो आम्ही आता निघालोय ओंकारेश्वरचं दर्शन झालं उज्जैनचं पण झालं आता उज्जैनवरून निघालोय आम्ही सोमनाथसाठी तर आमची वडोदऱ्याला वस्ती होणार आहे आणि कस्तूप भाईने आम्हाला आमच्यासाठी बंगला बघून ठेवला आहे कोणत्या तरी ताईचा आहे त्याच्या ओळखीचा आहे तर आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतोय खूप मोठा आला आहे बघत राहा आम्हाला